सर्वांना नमस्कार. हाय हॅलो. आपण आता आलो आहोत आंब्याच्या बागेमध्ये. केशर आंब्याची बाग आहे. 15 वर्ष आयुष्य झालेलं आहे ह्याचं. तुम्ही बघू शकता ह्याला मोहर फुटलेला आहे. आणि जो पहिला मोहर आहे त्याची बघा साईज, दाण्याची साईज किती झाली आंब्याच्या. काही ठिकाणी नवीन मोहर येत आहे परत. सध्या रात्री थंडी पडत असल्यामुळे नवीन मोहर परत काही ठिकाणी फुटतोय मागून. आणि जो सुरुवातीचा मोहर आहे त्याचेच तुम्ही बघू शकता. आंब्याचे मोहराचे ते ज्वारी एवढे दाणे, किंवा काही ठिकाणी ज्वारी एवढे मोहरी एवढे दाणे आहेत, तर काही ठिकाणी अशा चांगल्या सुपारी एवढ्या मोठ्या कैऱ्या तयार झालेल्या आहेत. हे बघू शकता तुम्ही. काही ठिकाणी अजूनही नवीन मोहर आहे. काही फांद्या ज्वारी एवढे दाणे किंवा सुपारी एवढे दाणे होत आहेत. आणि हे तुम्ही बघू शकता. आपण मागच्या आठवड्यात बोर्ड पेस्ट लावलेली आहे. ही बोर्ड पेस्ट तुमची जमीन लेवलपासून जिथे तुमच्या मॅक्झिमम 2 ते 3 फांद्या येतात, फुटतात, तिथपर्यंत तुम्हाला बोर्ड पेस्ट लावणं आवश्यक आहे. जेणेकरून तुमची झाडाची खोडाची साल तडतडणार नाही व ह्याला जे भिरूड म्हणतात किंवा खोड आळी असते ती लागणार नाही. तुम्ही बघू शकता इथे किती उंचापर्यंत, खालीपासून किती उंचापर्यंत ह्याचा आपण बोर्ड पेस्ट तयार केलेले आहे, लावलेले आहे. ह्याचा डिटेल व्हिडिओ तुम्हाला यूट्यूबवर टाकलेला आहे, ते तुम्ही बघू शकता. त्यात कसं मिक्स केलं आहे ते. आपण समप्रमाणात मोरचूत किंवा त्याला कॉपर सल्फेट म्हणतात ते, व तसेच चुना हे घेतलेलं आहे. तो सेपरेट पाण्यात भिजवत ठेवला 3 ते 4 तास, व अधूनमधून ढवळत राहिलं, कारण त्याच्या गाठी गुठळ्या होऊ नयेत म्हणून. त्यानंतर ते आपण दोन्ही सोल्युशन जे तयार केलेले आहेत मोरचुदाचं आणि चुन्याचं, ते सगळं एकत्र करून ह्या झाडाला ब्रशच्या सहाय्याने ॲप्लाय केलेलं आहे. हे बघू शकता किती चांगल्या प्रकारे अप्लाय केलं आहे. ही अशी कोडतिडीचा भुसा निघतोय. आणि आपण ह्याला मोहराचे जास्तीत जास्त सेटिंग व्हावी, मोहर जास्ती गळू नये. फळामध्ये त्या मोहरचं फुलापासून फळामध्ये सेटिंग होण्यासाठी, परिपक्व होण्यासाठी आपण ह्याचा सतत फवारणी चालू असते आपली. काही बुरशीनाशक, कीटकनाशक, तुडतुडे वगैरेसाठी असतात, ते आपण मारतो. साईड बाय साईड ह्याच्यात त्या द्रावणातच आपण ब्लोअरमध्ये काही टॉनिके टाकत असतो, जेणेकरून झाडाला काही पोषण मूल्य पाहिजे असतात. काही खताचा ते आपण टाकतो. त्याचबरोबर आपण काही गोष्टी ड्रीपमधून सुद्धा देतो, खताचा डोस, जेणेकरून ह्या मोहरला जास्ती फळगळ होऊ नये म्हणून, व सेटिंग जास्तीत जास्त व्हावी यासाठी आपण हे सगळं करतो. फवारणीतून तसेच ड्रीपमधून आपण ह्याला औषधं, खतं देत असतो. तुम्ही बघू शकता काही ठिकाणी हे ज्वारी एवढे दाणे झालेले आहेत, किंवा मोठी ज्वारी चालू आहे मागं पुढं मोहऱ्याचा. काही ठिकाणी तुम्हाला मागे दाखवलं तसं व्हिडिओमध्ये मोठे सुद्धा झालेले आहेत, सुपारी एवढे कैऱ्याचा आकार. आणि ह्याला आपण एक पहिली फ्लडनी पाणी दिलेलं आहे, म्हणजे 2 पट्ट्या
2 आंब्याच्या लाईनच्या मधल्या ह्या पट्ट्यातून आपण फ्लडनी पाणी दिलेले आहे. असे आपण अजून एकदा येत्या आठवड्याभरात अजून एकदा पाणी देण्यात, कारण ह्याला आता पाण्याची आवश्यकता आहे जास्ती, जेणेकरून तुमचा ग्रोथ जी आहे फळासाठीची ती लवकर व्हावी, व्यवस्थित व्हावी, पाणी कमी पडू नये. झाडाला आता ह्याची गरज आहे पाण्याची. तुमचं आंबा लवकरात लवकर वाढ होण्यासाठी, त्याला फळगळ होऊ नये ह्यासाठी पाण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे आपण मधल्या पट्ट्यातून पाणी देतो. एक पाळी झालेली आहे, तर दुसरी पाळी येणार आहे. पुढच्या आठवड्यात पाळी देणार आहोत आपण फ्लडनी. असे अजून 1 ते 2 टोटल 3 किंवा 4 गरजेनुसार वरच्या वातावरणानुसार आपण ह्याला 3 वेळेस तर आत्तापर्यंत दिलेलं आहे मॅक्झिमम पाणी फ्लडनी दरवर्षी. 1 झाली यावर्षी, आता दुसरी पुढच्या आठवड्यात देऊन टाकू. तुम्ही बघू शकता अजूनही सगळ्याकडे आपलं हे कंप्लीट झालेलं आहे बोर्ड पेस्ट लावण्याचं काम. धन्यवाद. चॅनलला लाईक सबस्क्राईब करा, व्हिडिओ शेअर करा, व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.